इलेक्शन एक्सप्रेस घेऊन आज आपण औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत। शिवसेना आजही ज्या मतदारसंघाचा उल्लेख संभाजीनगर असा करते तो का करते? हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेला जिवंत ठेवायचा आहे का की विकासाच्या मुद्द्यावरती शिवसेना राजकारण करते? काँग्रेस या मतदारसंघाला धडक देण्याचा प्रयत्न करते पण बंडखोरीमुळे मात्र काँग्रेस ग्रासली आहे का? या सगळ्याची चर्चा आपल्याला या एकूणच 1 तासाच्या कार्यक्रमात करायची आहे। उमेदवार कोण कोण आहेत या निवडणुकीच्या रिंगणात हे आपण सुरुवातीला समजून घेऊयात। शिवसेनेच्या वतीने चौथ्यांदा खासदार चंद्रकांत खैरे यांना पुन्हा एकदा उमेदवारी निश्चित झालेली आहे। निवडणुकीच्या रिंगणात ते आहेत। तर काँग्रेसच्या वतीने नितीन पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यांनी कार्यक्रमाला येण्याचं आश्वासन दिलं आणि प्रत्यक्षात मात्र ऐनवेळी त्यांनी दांडी मारली। दिलेलं आश्वासन त्यांनी आता पाळलं नाही, त्यामुळे जनतेला दिलेलं आश्वासन ते पाळतील का असा प्रश्न साहजिकच एक पत्रकार म्हणून माझ्या मनात आला। पण त्यांची बाजू मांडण्यासाठी डॉक्टर डोंगरे जे आहेत ते इथे आलेले आहेत। त्याचबरोबर काँग्रेसचे बंडखोर उत्तम सिंग पवार हे सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात आहे। ते सुद्धा येणार होते पण त्यांनी सुद्धा ऐनवेळी काही ना काहीतरी कारण देत येण्याचं टाळलंय। त्यांची बाजू कोणी मांडतं का की दखलही घेतली जात नाही हे आपण चर्चेच्या ओघात पाहणार आहोत। पण सुरुवात अर्थातच आपण चंद्रकांत खैरेंपासून करूयात। सर, तुम्हाला जनतेने पुन्हा एकदा कौल द्यावा असं स्वाभाविकपणे वाटत असणार। तुम्हाला का जनतेने निवडून द्यावं? जनतेच्या समोरच मी 24 तास असतो। 24 तास सारखं मी पण 24 तास असतो। मोबाईल माझे चालू असतात आणि शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी 80% समाजकारण 20% राजकारणाची भूमिका जी ठेवली ती मी सतत राबवत असतो आणि त्यामुळे जनतेला असं वाटतं की चंद्रकांत खैरेच आपले खासदार असले पाहिजे आणि म्हणून चौथ्यांदा सुद्धा मी मोठ्या म्हणजे हिमतीने मैदानात उतरलो आहे। शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, परंतु महायुतीच्या युतीमध्ये आणि देशाचं नेतृत्व म्हणजे एक खूपच जबरदस्त अशी वेव निर्माण झाली। ती वेव म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांची। आता तुम्ही जे म्हटलं हिंदुत्व शिवसेना कधी सोडणार नाही। लोकसभेत मी हिंदुत्वाचा सतत आवाज त्या ठिकाणी मांडत होतोय आणि हिंदुत्व हे आमचा श्वास आहे। विकास कामं आपण कोणती प्रमुख 5 जर सांगायची म्हटली तुमच्या कारकिर्दीतली गेल्या 5 वर्षातली तर आपण कोणती सांगायला पाहिजे? विकासाचे मुद्दे म्हणजे त्या ठिकाणी शहराचं पाणी पुरवठा योजना आणली। शहरामध्ये आता म्हणजे 792 कोटीची PPPची योजना आहे, ती पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपची योजना आहे आणि त्याचप्रमाणे दुसरी योजना ही आणलेली आहे ती सिवरेजची ड्रेनेज लाईनचं, शहरातलं सगळं संपूर्ण सिवरेज बदलायचं आणि नवीन ती योजना ती आहे 365 कोटीची। बाकी टुरिझमसाठी सुद्धा जवळपास 23 कोटी आणि आता अजून 22 कोटी असे आणले, 50 कोटी। हे सर्व त्या ठिकाणी जे आपण टुरिझमसाठी, कारण हे शहर टुरिझम म्हणजे कॅपिटल आहे महाराष्ट्राचं, त्यामुळे अजिंठा वेरूळ जे हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स आहे त्यासाठी पर्यटक रोज येतात। त्या पर्यटकांना डायरेक्टली विमानाने पाठवण्याचा जो संकल्प होता तो मात्र राहिला असेल, कारण हे एअरपोर्ट सगळ्यात मोठं जे झालं, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसुद्धा आता आसपासला होता। हा सगळा प्रकार त्या ठिकाणी इंडस्ट्रीज, टुरिझम आणि त्याचप्रमाणे म्हणजे कॉलेजेस या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्र हे संपूर्णपणे त्या ठिकाणी, तर हे वाढवण्याचाच उद्देश त्या ठिकाणी आहे। तुम्ही विकास कामांची एकूण जंत्री सांगितलेली आहे। आपण एक एक मुद्द्यावर आता चर्चा करूयात। इथला पाण्याचा प्रश्न हा ज्वलंत प्रश्न मानला जातो, विशेषतः मराठवाड्यातला, आणि त्यातल्या त्यात औरंगाबाद मधले पाण्याचे प्रश्न हे गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेत राहिलेत। प्रमुख मुद्दे काय आहेत नेमके? मराठवाड्याचा प्रमुख मुद्दा आहे जायकवाडी। देशामध्ये वेगळे वेगळे खोरे आहेत, गोदावरी, यमुना, कृष्णा वगैरे वगैरे। प्रत्येक एरियाला एक खोऱ्यातनं पाणी कंटिन्यू मिळायला पाहिजे आणि प्रत्येक शेतातल्या एक भागामध्ये पाणी गेलं पाहिजे याची व्यवस्था भारत सरकार आणि राज्य सरकारने मिळून केलेली आहे आणि म्हणून आपल्याकडे जायकवाडी धरण दिलेलं आहे। परंतु शोकांतिका ही आहे, गेल्या 20-22 वर्षामध्ये कुणीही जायकवाडीमध्ये लक्ष सुद्धा दिलेलं नाहीये। 24 घंटे तुम्ही पब्लिक समोर राहा, काही हरकत नाहीये। खासदार म्हणून आपण काय कामं केली पाहिजे 3-3 वेळेस 15-15 वर्ष राहिल्यानंतर सुद्धा औरंगाबाद शहरामध्ये पाण्याचा प्रश्न इतका ज्वलंत होता। मागच्या वर्षी जेव्हा दुष्काळ पडला, जायकवाडीमध्ये पाणी सोडण्याकरता अक्षरशः आम्ही रान उचललं। साध्या नगरपालिकेने कोर्टात सुद्धा, म्हणजे कोर्टात इंटरव्ह्यू व्हायला पाहिजे तितके सुद्धा झालेलं नाहीये। आजपर्यंत रिझर्वेशन पण वाढवले, म्हणजे सेनेने बाजू लावून धरली नाही असं तुम्ही म्हणताय कोर्टामध्ये? बिलकुल अजिबात, म्हणजे साधे जे पिटिशन असतं त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू सुद्धा नाही झालेले आहे। ठीक आहे, आपण विचारूयात खैरे साहेबांना। सर, आपण पाहतो की जायकवाडीचं पाणी पळवलं जाणं हे काही नवं नाहीये।
आणि प्रत्येक वेळेला राज्य सरकारला यासाठी दोष दिला जातो. राज्य सरकारमुळे त्या ठिकाणी गोंधळ होत आहे. आदरणीय शंकररावजी चव्हाण साहेबांनी मराठवाड्याच्यासाठी, जनतेसाठी, पिण्याच्या पाण्याचं, सिंचनासाठी, इंडस्ट्रीसाठी ते धरण बांधलं. हे सगळ्यात मोठं धरण आहे महाराष्ट्रातलं आणि हे सगळ्यात मोठे धरण असूनसुद्धा त्याच्यावर कुठलेही धरणं बांधायचं नाही ही अट आपल्या मराठवाड्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी टाकली होती, म्हणजेच आदरणीय गोविंदभाई श्राप आणि बाकीच्या सर्व नेत्यांनी. परंतु कालांतराने त्याच्यापुढे ते हळूहळू धरणं होत गेले. राज्यकर्ते, त्या भागातले राज्यकर्ते, आपल्या त्या राज्यकर्त्यांनी स्वतः तिथे आपलं म्हणजे आपल्या भागात काहीतरी डेव्हलपमेंट झालं पाहिजे म्हणून त्यांनी केलं. आणि आता दुर्दैव असं आपलं मराठवाड्याचं की ते पुढचे धरणं सगळे भरले जातात तरी ते आपल्याकडे जायकवाडीमध्ये पाठवत नाही. आणि म्हणून प्रशांत बाम हे माझे शिष्य आहे, त्यामुळे मी काही त्यांना बोलत नाही. मला एक या ठिकाणी हे सांगायचं की जायकवाडीमध्ये ज्यावेळेस पाणी तिथे आलंच नाही तर आम्ही आंदोलन केलं. आंदोलन पण कायगाव टोक्याच्या पुलावर जाऊन केलं. सगळ्यात पहिलं शिवसेनेने आंदोलन केलं आणि शिवसेनेने भूमिका मांडली. शिवसेनेने पालकमंत्र्यांना घेराव टाकला. शिवसेनेने त्या ठिकाणी सेनेने आवाज उठवला. तुम्ही म्हणताय ही वस्तुस्थिती आहे का की राज्य शासनच याला दोषी द्यायला हवं? अर्धवट झालं. आणि मग नंतर मुख्यमंत्री आले, त्यांना सुद्धा एक दिवशी मग त्यांच्या बाजूला 2 मंत्री होते, एक पालकमंत्री, ते सुद्धा नगरचे. हे सगळं बरोबर आहे. मग कोर्टात का नाही इंटरव्ह्यू केलं? माझं म्हणणं आहे की आपण जे केलं ते सांगतो. मराठवाडा जनता विकास परिषदेने ते सुद्धा कोर्टात इंटरव्ह्यू केलं. पण मी या ठिकाणी सांगतो की मी ज्यावेळेस हायकोर्टात हवाला दिला त्यांना म्हटलं की हायकोर्टाने सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे या 2 मंत्र्यांना सांगा तुम्ही पाणी का अडवता. म्हणजे आपले चाऱ्या, विहिरी सगळं ते भरायला लागले. ज्यावेळेस इतकं फुल पाणी झाल्यानंतर सुद्धा आपल्याकडे पाणी नाही. आणि म्हणून आणि दिल्लीमध्ये नाही दिल्लीमध्ये ऐकून घ्या. हो मी सांगतो आपण का नाही सोडला दिल्लीमध्ये सर प्रश्न साधा विचारला सर. मी बोलणार नाही, पण मी माझ्या पद्धतीने लोकांच्या समोर लोकांसाठी आंदोलन केलेलं आहे. पण मी हे सांगेल म्हणजे ज्या मार्गाने प्रश्न सुटतोय तो मार्ग तुम्ही अवलंबला नाही का? प्रत्येक वेळेस प्रश्न सोडवण्यासाठी आपण आंदोलन करायचं, कोर्टातच जायचं का? सुप्रीम कोर्टात चक्क या महाराष्ट्र शासनाने मराठवाड्याचा घोर अपमान केला. त्यांनी स्पष्ट आधी भूमिका सांगितली होती, ठीक आहे आम्ही पाणी देऊ, नंतर सांगितलं आम्ही बिलकुल पाणी देणार नाही. हे म्हणजे हे सगळे काँग्रेस सरकारने पूर्णपणे, काँग्रेसचे 2 मंत्री आणि त्यांनी स्वतः म्हणजे असं अफिडेव्हिट दिल्यानंतर मग मी ते दिल्लीमध्ये पत्रकारांसमोर सांगितलं की पहा हे काँग्रेस सरकार मराठवाड्याच्या जनतेच्या विरोधात आहे. हे सगळं ठीक आहे. वस्तुस्थिती काय आहे? ज्या मार्गाने प्रश्न सुटतो तो मार्ग त्यांनी अवलंबला की नाही? नाहीत खैरे साहेब, अगदी थोडक्यात उत्तर द्यावं लागेल. बोला सर. नाही, मूळ प्रश्न असा आहे की महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण नावाचा कायदा आहे. या कायद्याचे नियम तयार व्हायला तब्बल 5 वर्ष लागली. म्हणजे त्याचे नियमच तयार केले गेले नाहीत. जेव्हा नियम तयार केले गेले त्याच्यासाठी वेगवेगळी आंदोलनं वेगवेगळ्या पातळीवर केली गेली. म्हणजे मराठवाडा जनता विकास परिषद हे सांगतात याचा आणि मराठवाडा जनता परिषदेचा असा संबंध नाही, परंतु त्यांनी इंडिव्हिज्युअली त्यांच्या ताकदीवर ते सगळं आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनानंतर त्याचे नियम तयार झाले. हे नियम तयार झाल्यानंतर सरकारने तो कायदाच बदलायचा घाट घातला. त्याच्यासाठी एक दुसरी समिती नेमली गेली. म्हणजे नियम बदलले गेले, नियम रद्द केले गेले, स्थगित केले गेले. आत्ताही स्थगित आहेत, ते रद्द नाही झालेले. आणि स्थगित केल्यानंतरच सगळेजण खुश झाले मराठवाड्यातले लोक. पण मला या निमित्तानं एक विचारायचं आहे की अनेक वेळा आपलं राजकारण जे आहे ते कायम सुरू राहिलं पाहिजे, यासाठी असे मुद्दे जिवंत ठेवले जातात. एक्झॅक्टली. मूळ प्रश्न दरवेळेस सोडवण्यासाठी सगळेच्या सगळे लोक प्रयत्न करतात असं घडत नाही. म्हणजे पॉलिटिकल पार्टीजना त्यांचा इश्यूज भाजून घ्यायचा असतो, तेवढ्या वेळापुरतीची पोळी भाजून घेतात. कारण यांनी प्रशांत बमनी जेव्हा माणसं सगळ्या लोकप्रतिनिधींना आव्हान करून बोलवली तेव्हा 12 किंवा 13 आमदारांच्या पुढे माणसंच त्यांच्या बरोबर जमा नाही झाली. खैरेंचा सहभाग असता तर जनता तुडुंब पाहायला मिळाली असती, पण ती नाही पाहायला मिळाली. अगदी थोडक्यात तुमची बाजू. मला हे म्हणायचं, आंदोलन वगैरे चालूच राहतील, कायदाच कळत नाही, कायदा माहिती नाही, जायकवाडी आहे काय प्रश्न ही चर्चा करा ना अगोदर. तुम्ही कायदे नाही करणार, कायद्याप्रमाणे जायचं नाही आणि नुसतं आपलं आंदोलन व्हायला पाहिजे. बघा, ड्यू रिस्पेक्ट ते काय असेल आज, म्हणजे कसं माहिती का, पर्याय नाही कुणाबरोबर, म्हणून आता ते काय होईल ते होईल आमच्या जिल्ह्याचं. परंतु ऐका ना मला जायकवाडीवर हे बोलायचं आहे. फक्त जायकवाडीचा प्रश्न जरी मार्गी लावला, फक्त जायकवाडीचा तरी 50 वर्ष मराठवाडा हा पुढे जायला असेल. इतका महत्वाचा इश्यू आहे, त्याच्यावर शिक्षण डिपेंड आहे, त्याच्यावर MIDC डिपेंड आहे, त्याच्यावर DMIC डिपेंड आहे, सगळ्यांचं शिक्षण त्याच्यावर डिपेंड आहे. आणि समजून नाही घ्यायचं आणि नुसतं आपलं वरच्यावर सगळं कुणी असेल तो फक्त बोलून चालणार नाही. सर्वांनी येऊन एकत्रितरित्या जे चालू आहे
औत्सुक्य राजकीय महत्वाकांक्षा जर बाळगली असती तर हा प्रश्न सुटला असता, पण हा प्रश्न सुटला नाही, तर इनफॅक्ट तो जिवंत ठेवला गेला, अशा प्रकारचा आरोप हा इथल्या सत्ताधाऱ्यांवर होऊ शकतो. औरंगाबादमध्ये विकासाची खरी व्याख्या पोहोचली का? काही ज्येष्ठ पत्रकार मंडळी सुद्धा आहेत आपल्या सोबत, आपण त्यांच्याशी बोलूयात. खासदारांच्या गेल्या 5 वर्षाचं जर रिपोर्ट कार्ड सांगायचं म्हटलं तर एक संपादक म्हणून तुम्ही काय सांगाल? 15 वर्षाचा कालावधी फार मोठा असतो. त्यातले 5 वर्ष तर ते स्वतः सत्तेत होते आणि 10 वर्ष विरोधी पक्षात होते खासदार म्हणून. पण गेल्या 15 वर्षात औरंगाबादचा किती विकास झाला हा सर्व प्रश्न औरंगाबादकरांना आज पडलेला आहे. विकासाचा कुठलाही मार्ग रस्त्यातून जात असतो आणि आज औरंगाबाद शहरातली रस्ते जर रस्त्याचा प्रश्न केला तर प्रत्येकजण इथं आलेला माणूस आज औरंगाबाद शहर सगळ्यात मोठा प्रश्न भेडसावत असेल तर तो रस्त्याचा भेडसावतो. आणि महानगरपालिका आज खैरे साहेबांच्या ताब्यात आहे. खरं म्हणजे खैरे साहेबांनी दिल्लीत लक्ष घालायला पाहिजे. ते खासदार आहेत, पण खैरे साहेबांचं लक्ष सगळं महानगरपालिकेत असते आणि महानगरपालिकेत त्यांचं लक्ष असताना सुद्धा आज औरंगाबादच्या रस्त्याची अवस्था काय आहे हा प्रश्न सगळ्यांनी खैरे साहेबांना विचारलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं दोन्ही सरकारांनी रस्त्यांसाठी निधी दिलेला आहे, वेळोवेळी दिलेला आहे. मग या निधीचं झालं काय? ठीक आहे, आपण विचारूयात. खैरे साहेब, आपण पाहतो तुम्ही दिल्लीत असलात तरी रमता मात्र औरंगाबादच्या राजकारणात आणि तरी प्रश्न सुटत नाही. अजित पवारांचं लक्ष पिंपरी चिंचवडची महापालिका आणि पुणे महापालिका. ते आमदार आहेत, मंत्री म्हणून ते उपमुख्यमंत्री आहेत. माझ्यापेक्षा त्यांची सिनियर पोस्ट आहे, त्यामुळे उपमुख्यमंत्री जो आपल्या आपल्या मतदारसंघाकडे आपलं लक्ष असलंच पाहिजे. आणि मी या ठिकाणी यांनी सांगितलं 15 वर्ष त्या ठिकाणी रस्त्यासाठी पैसे केंद्राने दिले नाही, अजून देणार आहे आणि महाराष्ट्र सरकारने सुद्धा दिले नाही. सर, आम्ही असं ऐकलं होतं की औरंगाबादमध्ये जे काय चालतं ते खैरेंच्या आशीर्वादामुळे, पण दरडांमुळे तुम्ही रस्ते सुधारू शकला नाहीत. दरडांमुळे दरडांनी स्वतःहूनच त्या ठिकाणी भूमिका मांडली पाहिजे होती. म्हणजे आपल्या रस्त्यासाठी पैसा आणला पाहिजे होता केंद्रातून, म्हणजे राज्यातून. आम्ही केंद्रातून आणतो, ते राज्यातून त्यांनी आणला पाहिजे. आता तरी या ठिकाणी समांतर जलवाहिनी आणि सिवरेजचं जे प्रोजेक्ट येतात त्यामुळे रस्ते खोदले जातील परत. त्यासाठी 500 कोटीचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी आम्ही ओरली मंजूर करून घेतलेला आहे. काँग्रेस अडचण निर्माण करते, वस्तुस्थिती काय आहे? निधी सर्वात जास्त जर युटिलाइज झालं तर राजन बाबू दर्डा त्यांनी त्यांच्या भावाचे फंड्स वापरून या ठिकाणी अनेक ठिकाणी दिलेले आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. ठीक आहे, सेना म्हणते आम्ही फंड वापरला, काँग्रेस म्हणते फंड वापरला, पण रस्त्यात खड्डे काय आहेत हे काही कळत नाहीये. काय प्रश्न आहे तुमचा? मॅडम, खड्ड्याबद्दल सर्वजण बोलतात, परंतु या रेल्वे मार्गाची सुद्धा अशीच अवस्था आहे. गेल्या कित्येक वर्षापासून औरंगाबादचा रेल्वे मार्ग हा सिंगल आहे, तो दुहेरी व्हावा म्हणून मान्य खैरे साहेबांनी लोकसभेमध्ये किती वेळा प्रश्न विचारला, किती पाठपुरावा केला ते त्यांनी सांगावं. माननीय अटल बिहारी वाजपेयींचं सरकार आणि ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री असताना मी रेल्वे मंत्र्यांचं भाषण बंद पाडलं होतं लोकसभेमध्ये. म्हटलं मराठवाड्यासाठी काहीच दिलं नाही आणि त्यामुळे मराठवाड्याचे जे 5 प्रोजेक्ट आहे, अटलजींनी सांगितलं काय झालं, म्हणजे एकही प्रोजेक्ट नाही केला त्यांनी. स्पेशली त्या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि मराठवाड्याचे प्रोजेक्ट त्या ठिकाणी सुरू झाले. अकोला पूर्ण सुरू झालं की नाही, त्यानंतर बाकी इतर जे आहेत आदिलाबाद मुदखेड ते सुरू झालं की नाही. हे सगळे 5 प्रोजेक्ट जे पेंडिंग पडले होते सगळेचे सगळे सुरू झाले. एक आपलं मॉडेल स्टेशनचं काम सुरू झालेलं आहे, ते अर्धवट झालं, अर्ध झालं, आता अर्ध व्हायचं. फंड्समुळे त्या ठिकाणी थोडे होत आहे. परंतु आज तुम्ही पाहुण्या दुहेरीकरणासाठी मी स्वतः लालू प्रसादजींना आम्ही भेटलो, त्यांनी मान्य केलं होतं त्यावेळेस मंत्री असताना. परंतु दुहेरीकरणामध्ये त्या ठिकाणी अजूनही फक्त सर्वे चालू आहे. एकदा रेल्वेचा सर्वे जर करायचा असेल तर तो 5-5, 7-7 वर्ष त्या ठिकाणी होत नाही. सदगावकर ज्यावेळेस आमच्यासोबतच ते माझ्या लेटर पॅडवर त्या ठिकाणी त्यांनी सही केली होती, सर मी पण येतो रेल्वे मंत्र्याकडे, चला नितीश कुमारकडे जाऊ आपण. आणि त्यावेळेस सुद्धा खतगावकरांनी माझ्या याच्यावर सही केली, ते सुद्धा आमच्यामध्ये सहभागी झाले. त्यावेळेस तुम्ही पाठपुरावा केला असं म्हणताय. आपण काही प्रश्न घेऊयात. तर तुमचा प्रश्न अगदी थोडक्यात. आता जेव्हा पण इलेक्शन येतात किंवा इलेक्शन झाल्यानंतर पण मूळ प्रश्न काय असतात? महागाई, बेरोजगारी, रस्ते, पाणी. जर आपण पाण्याचा जर प्रश्न घेतला तर आज औरंगाबादची परिस्थिती अशी आहे की महिन्यातल्या 30 दिवसापैकी 10 दिवस पाणी येतं, पण पाणीपट्टी ही 100% सगळ्यांना भरावी लागते. आणि मध्यंतरी असं स्वप्न पडलं होतं सगळ्यांना की समांतर जलवाहिनी येणार आहे. खासदार साहेब, काय नेमकं कारण आहे? आपण समांतर जलवाहिनीचं स्वप्न दाखवलं जनतेला, सत्यात आलंय का ते? मी हे सांगेन की 792 कोटीची ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपची योजना आणि ती योजना इतकी महत्त्वाची आहे की त्यासाठी अनेक वेळेस 2005 पासून हा प्रयत्न आम्ही केला. 2009ला ही सँक्शन झाली. नंतर मग त्या ठिकाणी अमाऊंट्स कमी पडल्यामुळे त्या ठिकाणी तो PPPचा प्रोजेक्ट हा नक्की झाला आणि PPPमध्ये देशातला पहिला प्रोजेक्ट आहे.
त्या पहिल्या प्रोजेक्टला त्या ठिकाणी संपूर्ण सगळ्यांनी मान्यता दिली, राज्य सरकार एकच आहे. मी या ठिकाणी सांगतो की इतकं वर्किंग त्याच्यामध्ये असतं, ते वर्किंगसुद्धा करायला त्यांना वेळ लागला, परंतु वेळ होत गेला आणि नंतर मग फक्त एक फाईल PPPची फाईल ही मुख्यमंत्र्यांकडे 3 वर्षापासून पडली, पण त्यांना ती करायची नाही. मी का सही करतो. मुख्यमंत्र्यांनी सही करत केली नाही तुमच्या? करत नाही. मला एक सांगतो, 350 कोटी रुपये फायनान्स हे गव्हर्नमेंटने दिलेलं आहे. मी फक्त एक प्रश्न विचारू इच्छितो की ते पैसा कुठे आहे आणि त्या पैशाचा काय झाला? जे पेमेंट या ठिकाणी आलेले आहे, जे समांतर जलवाहिनीसाठी आलेला पैसा आहे, जे सरकारने दिलेला पैसा आहे, हे सत्य आहे का? जनतेसाठी दिलेला पैसा आहे, हे त्या सत्य आहे का? पैशाविषयी हेच सांगतो मी. 365 कोटीची योजना आहे, त्यामध्ये 144 कोटी रुपये म्हणजे 80% सेंट्रल गव्हर्नमेंट, 10% महापालिका, 10% स्टेट गव्हर्नमेंट. PPPची योजना असल्यामुळे SL ग्रुपनेच हे काम घेतलेलं आहे. मुख्यमंत्र्यांकडे गेल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी हो करतो. मी स्वतः शरद पवार साहेबांकडे गेलो. शरद पवार साहेबांना सांगितलं की तुम्ही ही योजना मला मंजूर करून ठीक आहे, म्हणजे तुम्ही दोघे एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करताय. मूळ कारण त्यांनी विचारलं 350 कोटीचं काय झालं, अगदी एका ओळीमध्ये त्याचं उत्तर असायला पाहिजे. असं नाही करायचं. ज्यावेळेस 350 कोटी रुपये यांना वाटलं की हे कुठे गेले का खड्ड्यात, पण 144 कोटी रुपये जो इन्स्टॉलमेंट आला आपल्याला, पहिला इन्स्टॉलमेंट बँकेत भरलेला आहे आणि त्या बँकेत इंटरेस्ट सुद्धा 65 कोटीपर्यंत आतापर्यंत हो, पण त्याचा उपयोग काय झाला? नाही झाला. तर ते मुख्यमंत्र्यांनी PPPवर काय नेमकं हे राजकारण आहे? समांतर जलवाहिनीचा विषय असा आहे, CM साहेबाचा याच्यामध्ये कोणताही संबंध नव्हता. आत्ता 3 महिन्यापूर्वी त्यांच्या सहीचा विषय याच्यात आला की अगोदर टेंडर प्रोसिजर बरोबर फॉलो नाही केलेली. एकाने कोणी काम घेतलं तर 50% वरती त्यांनी शेअर्स नाही विकले पाहिजे. हे सगळे मसले घेऊन हायकोर्टामध्ये PIL गेलेली आहे आणि समांतर जलवाहिनी नगरपालिकेच्या चुकीमुळे, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि इथल्या सगळ्या नेत्यांनी ते बरोबर टेंडर काढून नाही घेतले, लक्ष नाही दिलं, त्याच्यामुळे समांतर वाहिनी ही रखडलेली आहे. स्थानिक जे आहे ते दुर्लक्ष म्हणताय. सर, काय नेमकं सत्य आहे? समांतर जलवाहिनीचा हा सगळा एकूण जो रखडलेला आणि थांबलेला प्रकार आहे तो दोन्ही अर्थांनी राजकीय दृष्ट्या रखडलेला आहे. यांनी यांच्यावर आरोप केले काय आणि त्यांनी त्यांच्यावर आरोप केले काय. काँग्रेसच्या काही नेत्यांना हा समांतर जलवाहिनीचा प्रकल्प लवकर होऊ द्यायचा नाही आहे, त्याचा राजकीय नुकसान खैरेंना व्हावं असं वाटतं एक. आणि दुसरी गोष्ट, खैरेंची ही स्थिती आहे की त्यांना आवश्यक असलेल्या पद्धतीनंच हा प्रकल्प झाला पाहिजे असं खैरेंना वाटतं. या दोन्हींच्या प्रतिष्ठेच्या लाभाच्या वादामध्ये हा प्रकल्प रखडलेला आहे. लाभार्थी ठरवण्याची ही कुठेतरी स्पर्धा आहे की काय, आणि म्हणून हा प्रकल्प रखडला असं वाटतं. रस्त्याचा मुद्दा असेल किंवा पाण्याचा प्रश्न असेल किंवा समांतर जलवाहिनी असेल, चंद्रकांत खैरे यांना या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. ती स्पेसिफिक उत्तरं अपेक्षित आहे. जनता मात्र या सगळ्या बाबीची जाण ठेवणे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांचे काही प्रश्न असणार आहेत का? शेतकऱ्यांची संख्या किती आहे? ती मतपेटीमध्ये निर्णायक ठरणार आहे का? या सगळ्याची चर्चा आपल्याला करायची आहे. शेतकऱ्यांचे काही प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत. 20 वर्षापूर्वी मी लहान असताना जे शहर बघितलं, जो प्लेझंट वातावरण मला औरंगाबादला जाणवायचं, त्या जाणवतं का? या सगळ्यांना जर तुम्ही विचारलं तर प्रश्न नाही येईल. त्यासाठी या इथल्या नेत्यांनी, मला फक्त खैरे साहेबांनाच विचारायचं असं नाही, सत्तेत असलेली सगळीच मंडळी, या सगळ्यांनी काय केलंय हा एक मोठा प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न जो त्यांनी सांगितलं, मला एकच प्रश्न सर तुम्हाला म्हणायचं आहे, खैरे साहेबांनी मनात आणलं तर कुठला प्रश्न औरंगाबादला सुटत नाही असं आत्तापर्यंत माझा अभ्यास सांगतो. पाण्याचा प्रश्न जो आहे, खैरे साहेबांनी जर आक्रमकपणे खऱ्या अर्थाने मनात आणला तर 2-5 दिवसात सुटणार नाही. मला सुरुवात जी आहे ती पर्यटनाच्या मुद्द्यापासून करायची आहे. काँग्रेसची महत्वाकांक्षा सुद्धा कमी पडली का हा प्रश्न सोडवण्यात? नाही, काँग्रेस टुरिझम, औरंगाबाद हे जे शहर आहे, इट इज अ नोन प्लेस फॉर हिस्टॉरिकल सिटी म्हणून याला सांगितलेलं आहे. संपूर्ण याच्यामध्ये माननीय खासदार साहेबांचं हे काम आहे की त्यांनी त्या ठिकाणी थांबून आमच्या या शहरासाठी पैसा मागून घ्यायचं. कारण औरंगाबाद शहरामध्ये जर आपण बघितलं, जपान बरोबर आपण जेवढी डेव्हलपमेंट झालेली आहे त्या रस्त्यांची ते जॅपनीज टुरिझमच्या अंतर्गत झालेली आहे. सर, आपण पर्यटनाच्या दृष्टीनं मागास का होतं? वर्षानुवर्ष ऐतिहासिक ज्या मॉन्युमेंट्स आहेत त्या आहेत तशा, पण इतर ज्या सोयी सुविधा म्हणजे अगदी मूलभूत प्रश्न तो रस्त्यांपासून आहे, तो सुद्धा आपण नीट देऊ शकत नसू तर आपण पर्यटनाच्या दृष्टीनं विकास केला असं कशाच्या आधारावर म्हणायचं? एक तर 360 कोटीचा जो प्रोजेक्ट दिल्ली म्हणजे ह्या आपल्या अजिंठा वेरूळ डेव्हलपमेंट याच्यासाठी आला होता AIT, आणि तो प्रोजेक्ट आला होता जपान बँक इंटरनॅशनल कॉर्पोरेशनने दिला. मी स्वतः त्या जपानीज लोकांबरोबर 2-4-5 वेळेस गेलो होतो आणि नंतर त्याच्यामध्ये आपण एअरपोर्ट पण घुसवला. 60 कोटी रुपये एअरपोर्टला यांनी दिले आणि 60 कोटी एअरपोर्ट ऑथॉरिटी दिले. त्यामुळे आज इंटरनॅशनलचे एअरपोर्ट झाला. त्यासाठी इंटरनॅशनल म्हणजे बुद्धिस्ट कंट्रीजमधून जे काही हे येतात एअरक्राफ्ट आले पाहिजे
ती भूमिका अनेक वेळेस मांडली तरी त्या ठिकाणी अजून परवानगी मिळत नाही. आता चिरंजीव नावाचे आपले मंत्री त्यांना भेटून त्या ठिकाणी जवळपास, आणि त्याच्या आधी आपण 2 वेळेस इथे टुरिझम कन्क्लूड घेतली होती, कॉन्फरन्स झाली मोठी, आणि त्या कॉन्फरन्समध्ये 50 कोटी रुपये आपण इथे द्यायचं ठरलं, ते आपण आणले. तुम्ही खूप मोठे मोठे आकडे सांगताय, पण सर्वसामान्य माणसाला या आकड्यांची काही घेणं देणं नाही. सांगतो. त्यांना प्रश्न हा आहे की त्यांना एखाद्या पर्यटन क्षेत्राला भेट द्यायची असेल तर ते कसं आहे, तिथे सोयी सुविधा कशा आहेत, त्याच्यासाठी मी हे खूप स्वतः- कोट्यवधींचे आकडे, हे राजकारण्यांच्या नाही, इंटरेस्टचे मी- विषय आहेत, नाही, जनतेच्या नाही. मी स्वतः त्यावेळेस त्याच्यात 4-5 मीटिंग्स लोकल लेवलवर घेतल्या, अधिकाऱ्यांना बोलून घेतल्या, मुंबईहून अधिकारी बोलून घेतले, महापालिकेचे कमिशनर, कलेक्टर अशा सगळ्यांच्या बैठका घेतल्या. कारण चिरंजीवनी माझ्या नावाने पत्र दिलं की तुम्ही संपूर्णपणे त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करा. अधिकारी हा कागद तिकडे चालला, तो तिकडे चालला, तो तिकडे चालला, हे इकडे चालला, असं करत 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 कामं थांबतात. तोपर्यंत आचारसंहिता लागते. तरी पण काही कामं त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे, काही ऑर्गोलॉजिकल डिपार्टमेंटला पैसे दिलेले आहे, काही म्युन्सिपल कॉर्पोरेशनला दिलेले आहे, काही त्या ठिकाणी PWD दिले. सर, मला तुम्हाला अत्यंत प्रामाणिकपणे विचारावं वाटतं की गेल्या 2 वर्षात पर्यटनाच्या दृष्टीनं आपण एक्झॅक्टली काय केलं? नाही, एक्झॅक्टली हे डेव्हलपमेंट म्हणजे वाढवण्याचं, टुरिझम कॅपिटल करण्याचं काम आम्ही स्वतः त्या ठिकाणी मांडून फॉलोअप करून घेतलं. ठीक आहे, आपण पत्रकार मंडळींना विचारूयात, खरंच पर्यटनाच्या दृष्टीनं औरंगाबादचा विकास झाला का? आकडे ऐकताना असं वाटतं की आपण धन्य झालो. म्हणजे औरंगाबादचं पर्यटन आता फार कुठे शिखरावर गेलंय असं वाटतं, असं आकडे ऐकलं की. पण जरा वेरूळच्या लेण्याचा जाणारा रस्ता बघा, जरा अजिंठ्याच्या लेण्याचा रस्ता बघा. अजिंठा आणि वेरूळ 100-50 किलोमीटर अंतरावर आहे. औरंगाबाद शहरात ज्या ज्या स्थळावर आपल्याला जायचं आहे त्या स्थळावर जाणारे रस्ते बघा. सगळ्यात मोठी गोष्ट मला अशी म्हणायचं आहे की इथे येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षितता आहे का? या आजूबाजूच्या परिसरामधल्या कितीतरी मुलींवर गेलेल्या बलात्काराच्या, सामूहिक बलात्काराच्या घटना तिथे घडलेल्या आहेत. 350 कोटी रुपये कुणी आणले आणि ते प्रतिरूप उभा करण्यात गेले. ह्या मूळ रूप असलेल्या लेण्या नीट अवस्थेत नाही आहेत. आम्हाला प्रतिरूप बघून करायचंय काय? ताई, तुम्हाला पटतंय का खासदार साहेब कित्येक वेळ खूप मोठे मोठे आकडे सांगतायत, जनतेला या आकड्यांचा काही फायदा झालाय का? माझा प्रश्न मुळात असा आहे की जनतेला तुमचे आकडे किती मोठे आहेत ह्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. मुळात प्रश्न आहे की त्याच्या पोटात भाकरी जाते का, त्याला रोजगार मिळतोय का, आणि त्या रोजगारावर त्याचं कुटुंब चालतंय का त्याला नाही मिळत तेवढे पैसे म्हणून त्याला दुसरीकडे स्थलांतर करावं लागतंय रोजगारासाठी. हे बेसिक मुद्दे आहेत विकासाचे. कुपोषणाचे प्रश्न आदिवासी भागामध्ये आहेत, त्यांच्यासाठी आपण काय केलेलं आहे? कुपोषणाचा तुम्ही ताई हे सगळे प्रश्न मांडताय, खूप वर्ष आम्ही तुम्हाला सामाजिक कार्यात अगदी हिरहिरीने प्रश्न मांडताना पाहतो, पण खासदार चंद्रकांत खैरे यांना वारंवार जनता कौल देते. ही एक अपरिहार्यता म्हणायची की खरी विकासाची व्याख्या ते मांडतायत? मला असं वाटतं ती विकासाची व्याख्या नाहीये, पण जनतेला भुलवणारा एक तो भुलभुलैया आहे चंद्रकांत खैरे, असं माझं स्वतःचं मत आहे. आता ती वेळ आली आहे का हे आपल्याला पाहावं लागणार आहे. मात्र आतापर्यंत जे मुद्दे उपस्थित करण्यात आले, पर्यटनाचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, रोजगाराच्या नव्या संधी असतील, या सगळ्याला लोकप्रतिनिधींनी समाधानकारकरित्या उत्तर दिलं का, किंवा केवळ मोठे मोठे आकडे दाखवले, पण या योजना किंवा या योजनांचे फायदे सर्वसामान्यांपर्यंत किती झाले हा एक संशोधनाचा विषय असणार आहे. गेल्या 5 वर्षात खासदारांनी केलेल्या कामाचा आढावा घेण्याचा आपण प्रयत्न करतोय, आणि या आधारे जनता खासदारांना पुन्हा कौल देणार आहे की विरोधकांना संधी देणार आहे हे आपण तपासण्याचा प्रयत्न करतोय. नवे उद्योग जे आहेत ते औरंगाबादमध्ये आले का, त्यांचा विकास झाला का, हे जाणून घेण्यासाठी ही उद्योजकांची सगळी फळी आपल्या बरोबर आहे. आपण त्यांनाच प्रश्न विचारूया. खरं तर खैरे साहेबांना 15 वर्षापासून आपण उद्योगात काय केलं हा मोठा प्रश्न विचारायचा आहे, आणि तसंच सत्ताधाऱ्यांनी पण काय केलं आहे. कारण उद्योग खरं म्हटलं तर देशात इकॉनॉमीमध्ये जास्ती व्हायटल रोल प्ले करतात. पण आज औरंगाबादच्या उद्योगाची स्थिती काय आहे? चिकलठाण्याचा उद्योग सगळा बंद पडतोय, तिथं लोक मॉल बांधायला लागले, तिथं फ्लॅट स्कीम व्हायला लागल्यात. याच्यासाठी खैरे साहेबांनी पुढे काय ठरवलेलं आहे? याला जोडून आपण अजून एक प्रश्न घेणार आहोत. तुझा प्रश्न. खरं म्हणजे या शहरामध्ये सर्वात जास्त MIDC आहे. इथं वाळूज MIDC आहे, इथं पैठण MIDC आहे. सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे काही दिवसापूर्वी सर्व उद्योजकांना रस्त्यांच्या प्रश्नावर आंदोलन करावं लागलं. इथं उद्योगधंदे बंद पडत आहेत, त्या उद्योगधंद्यासाठी पाणी नाही. मग हे सर्व असताना दिल्ली मुंबई कॉरिडॉरचा प्रश्न येतो. इथं नवीन इंडस्ट्रीसाठी ह्यांचं फंडिंगचं सगळ्या गोष्टी होतात. मला हे कळतं जे उद्योगधंदे आहेत ते उद्योगधंदे टिकवण्याच्या दृष्टीने खासदार साहेबांनी कुठले प्रयत्न केले? उद्योगाला पोषक वातावरण नाहीये का खासदार साहेब औरंगाबादमध्ये? 6 महिन्यापासून कोणाकडे फायली पडल्या त्या? कॉन्ट्रॅक्ट म्हणजे टेंडर पास झालं, कॉन्ट्रॅक्टच्या फाईल त्यांच्याकडे पडल्या, नारायण राणेंकडे. का नाही सही केल्या? नारायण राणेकडे अनेक जण गेले होते उद्योजक,
हो मी करतो 6 महिन्यापासून त्यांच्याकडे फाईल पडल्यामुळे त्या ठिकाणी ते काम सुरू झालं नाही, म्हणून यांना उपोषणाला बसावं लागलं. पण यांना उपोषणाला बसल्यानंतर सुद्धा सरकार कोणाचं आहे? अरे माझं सरकार असतं तर मी शिवशाही उद्योजकांच्या दारी त्या ठिकाणी केलं होतं, माहिती आहे? तुम्हाला आठवत असेल की रामा हॉटेलमध्ये त्या ठिकाणी ऐका ना साहेब, मला अत्यंत प्रामाणिकपणे विचारायचं आहे की त्यांचं सरकार आहे म्हणून आम्ही कामं करू शकलो नाही, हे तुम्ही मान्य तरी करून टाका. तुम्हाला माहिती आहे का? कारण ते आमच्यातून गद्दार झालेले आहे. पत्रकार म्हणून तुम्ही तटस्थपणे कसं पाहता? कारण रस्ते नाही आहेत, वीज वेळेत मिळत नाही, विजेचं खापर सरकारवरती फोडलं जाईल, पाणी इथे मिळत नाही आणि उद्योजक बाहेर जातात, इथे उद्योग थांबू शकत नाहीत आणि उद्योगाला पोषक वातावरण का नाही तर काँग्रेस आणि नारायण राणेंचं भांडवल केलं जातं. हे राजकारण नाहीये का? हे 100% राजकारणच आहे. उद्योगांना उद्योगधंद्यांना इथल्या सुविधा नाहीत. एक साधा प्रश्न आणि खूप गंभीर आहे, जिथे काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्यासुद्धा निगडीत हा विषय येतो आणि सगळ्या इंडस्ट्रियलिस्टला तो विषय खूप मोठा सतावतो आहे. ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्था वसुलीच्या नावाखाली उद्योजकांच्या करोडो रुपयाच्या मालमत्ता उचलून नेऊन जप्त करतायत. उद्योग चालवण्याची सुरक्षितता इथे ना राज्य सरकार देऊ शकलंय, ना केंद्र सरकार देऊ शकलंय, ना इथले लोकप्रतिनिधी. ठीक आहे, खैरेंची जेवढी जबाबदारी आहे तेवढीच काँग्रेसची जबाबदारी आहे. मी सांगू इच्छितो या ठिकाणी जसं यांनी उद्योगाचा प्रश्न उभारला, DMIC जे दिलेली आहे ते आमच्या गव्हर्नमेंटने दिली आहे. दुसरं या ठिकाणी वालूज सारखी MIDC आहे, सर्वात पॉवरफुल MIDC आपल्याकडे वालूजचा आपण आहे. नंबर 3 आपल्याकडे या ठिकाणी 5 स्टार शेंद्रा MIDC हा प्रकल्प काँग्रेस सरकारने दिलेला आहे. स्थानिक याच्यामध्ये ज्या वेळेस दुरुस्त करा तो भाजप सेनेच्या काळात झालेला आहे. बघा मी आपल्याला एक सांगतो, सध्या मी आपल्याला सांगू इच्छितो या शहरामध्ये इंडस्ट्रीज आणण्याचा आणि बेसिक हे प्रत्येक काम जर आपण बघितलं तर यावेळेस आपल्या जे आदरणीय खासदार साहेब आहे यांचं कर्तव्य की नवीन इंडस्ट्रीज आपल्या मुलांसाठी या ठिकाणी आणायला पाहिजे. उद्योगधंदे जे आहेत ते बाहेर जातात, काय कारण आहेत नेमकी? नाही, मुळात प्रश्न असा आहे की आता या ठिकाणी गंभीर प्रश्नावर आपण आलेलो आहोत की जायकवाडीचं पाणी हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्या औरंगाबादकरांना 12 लाख लोकसंख्येला प्यायला पाणी नाहीये, या जायकवाडीच्या धरणावर 200 गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. जायकवाडी धरणामध्ये पाणी नसताना नवीन शेंद्रा बिडकीन MIDC या ठिकाणी आणले जाते. जुन्या MIDCतले प्लॉट विकले जात आहेत, त्या ठिकाणी सर्व राजकीय पक्षाचे लोक सामील आहेत. या ठिकाणी नवीन 6 बिअर कंपन्यांना तुम्ही परवानगी देताय. जायकवाडीमध्ये पाणी नसताना तुम्ही या ठिकाणी बिअर हब बनवण्याचा जो राजकीय पुढाऱ्यांचा डाव चाललेला आहे तो शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा डाव आहे. कारण 1 लिटर बिअर तयार करण्यासाठी 14 लिटर पाणी फेकावं लागतंय. सर्वसामान्यांना पाणी देऊ शकणार नसाल तर उद्योगधंद्यांना काय द्याल? रस्त्यावरच्या खडखडाटाचा जो प्रश्न आहे तो सुद्धा शिल्लक आहे आणि म्हणून उद्योगाला पोषक वातावरण हे औरंगाबादमध्ये जाणवत नाही. मग त्याच्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांची मारामारी असू दे किंवा राजकीय इच्छाशक्तीचा अभाव. असं म्हटलं जातं औरंगाबादमध्ये शिवसेना ही खासदार चंद्रकांत खैरे यांच्यापासून सुरू होते आणि ती संपते सुद्धा त्यांच्यापर्यंतच. नेमकी वस्तुस्थिती काय आहे? शिवसेना वाढली आहे का की आता दुसरा काही ऑप्शन स्ट्रॉंग निर्माण होऊ शकलेला नाहीये? असंही ऐकायला मिळालं होतं की चंद्रकांत खैरे हे दरडांना विधानसभेत मदत करतात आणि लोकसभेमध्ये दरडा खैरेंना मदत करतात. नेमकी वस्तुस्थिती काय आहे? औरंगाबादच्या राजकारणाचा फ्लेवर काय आहे हे आपण समजून घेऊयात. एक तरुण विद्यार्थिनी आहे जी यावर बोलण्याचा प्रयत्न करते. तुझं मत काय आहे? औरंगाबादमध्ये 15 वर्षापासून खासदारांचं राज्य आहे, चंद्रकांत खैरेंचं. काय विकास झालाय का नाही? खड्डे नाही, रस्त्यांचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, पर्यटनाचा प्रश्न आहे, सगळे प्रश्न आहेत. तरी खासदार निवडून कसे येतात? तर खासदार हे लोकांना भावनेच्या भरात घेतात. खासदार हे प्रत्येकाच्या लग्नात जातात, प्रत्येकाच्या मुंजीच्या कार्यक्रमात जातात, मयताच्या वेळेस जातात, तिथे खोटे आश्वासने देतात. तुम्ही गरीब आहात, आम्ही तुमचे शिक्षण करू, तुम्हाला मदत करू. प्रत्येकाला ते अशा आश्वासन देतात आणि नंतर गेले त्यांच्याकडे नाही करू, 5 दिवसांनी करू, महिनाभराने करू, उद्या येतो, परवा येतो, पुढच्या कार्यक्रमात येतो, असंच प्रत्येकाला. ठीक आहे, आश्वासनांची खैरात होते असं तुला वाटतंय? तुम्ही कसं या सगळ्या राजकारणाचं विश्लेषण? सांगू का, ताईचा प्रश्न बरोबर आहे. इथं फक्त भावनेच्या आहारात जायचं, लोकांच्या लग्न वास्तू शांत्यांना जायचं, मौतीला जायचं. 17 शववाहिन्या औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या फिरतायत, आम्ही तुम्हाला पोचवायचं काम करतो. मला या ठिकाणी सगळ्यात खैरे साहेबांना महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की तुमचा जनतेवर विश्वास आहे का बुवा आणि बाबांच्यावर आहे का? तुमच्याकडे जर पाहिलं तर सगळ्या हात पाय तुमच्या गळा मान सगळं बाबांनी भरलेले आहे. या सगळ्या उमेदवारांच्या लढतीमध्ये नेमक्या औरंगाबादचं जातीय समीकरण, धार्मिक समीकरण एक पत्रकार म्हणून तुम्ही कसं पाहता?
एक तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की एक कॅपेबल उमेदवार शिवसेनेच्या विरोधात कधीच कुठला पक्ष देऊ शकला नाही आहे. कदाचित खैरेंच्या विरोधात नाराजी मोठी आहे, त्यांच्या पक्षांतर्गत धुसफूस आहे, इन्कम्बन्सी फॅक्टरचा त्यांना धोका पोचू शकतो, पण एक कॅपेबल उमेदवारच देऊ शकत नाही. त्यामुळं ही सगळी वोट्स खैरेंकडे एकवटली जातात. दुसरं, भावनिक मुद्द्यांवर आवाहन शिवसेनेकडून नेहमीच केलं जातं. औरंगाबादसारख्या शहराची पार्श्वभूमी पाहता या आवाहनाला प्रतिसादही मिळतो आणि तेच आवाहन सरतेशेवटी खैरेंच्या विजयाचा मार्ग ठरतं. नितीन पाटील आणि उत्तमसिंग पवार यांची नेमकी काय इक्वेशन्स आहेत या निवडणुकीत? नितीन पाटलांचा विचार केला तर नितीन पाटील आतापर्यंत विजनवासात होते असंच म्हटलं पाहिजे. गेली 10 वर्ष ते बाहेर होते राजकारणातनं. त्यांच्यावर बँकेच्या भरतीच्या घोटाळ्याचा आरोप आहे. त्या निमित्ताने त्यांनी जेलवारीसुद्धा केली आहे. त्याचबरोबर काँग्रेसमध्ये खुद्द काँग्रेसच्या उमेदवाराला त्यांनी हरवलं आहे, त्यात त्यांनी मदत केली आहे. इतकं सगळं असतानासुद्धा काँग्रेसमधून त्यांच्या एका गटाने त्यांच्यासाठी तिकीट मिळवून दिलं. आणि दुसरीकडे उत्तमसिंग पवारांचा विचार केला तर उत्तमसिंग पवार गेल्या 5 वर्षांपासून निवडणुकीची तयारी करत होते. गेल्या वर्षी ते पडले होते, थोड्याशा मतानेच पडले होते. मात्र या सर्व परिस्थितीत गेल्या लोकसभेला मात्र या सर्व परिस्थितीत उत्तमसिंग पवारांना तिकीट नाकारलं. आता ते अपक्ष लढण्याची तयारी करताय. याचा फायदा पुन्हा एकदा खैरेंना होणार. मला तुम्हाला विचारायचं आहे की नितीन पाटील यांची जी उमेदवारी आहे, पार्श्वभूमी आहे, ती गुन्हेगारी स्वरूपाची आहे आणि तरी पण तुम्हाला जनतेनं कौल द्यावा असं तुम्हाला वाटतंय. कोणत्या कारणांमुळे? एक तुम्हाला सर्वात स्पष्ट म्हणतो, कुठल्याही व्यक्तीवर ज्यावेळेस त्याची गुन्हेगारी त्याची जर साबित झाली आणि कोर्टाने निकाल लावला, त्यानंतर आपण त्या व्यक्तीला गुन्हेगार म्हणू शकतो. एखाद्या व्यक्तीवरती खोटे जर आरोप कोणी केले तर त्या आरोपांच्या आधारावरती व्यक्ती जेलमध्ये कधी जाते? ऐकून घ्या माझं, मी तुम्हाला एकदम स्पष्ट सांगतो. आज नितीन पाटील सारखा युथ या शहराला पहिल्यांदा काँग्रेसने दिलेला आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की डेव्हलपमेंटचा प्रयत्न करताय. इकडचं इक्वेशन काय असणार आहे निवडणुकीचं? या निवडणुकीतला एक अपवाद सोडला. रामकृष्ण बाबा पाटील ज्या निवडणुकीमध्ये विजयी झाले होते, 4,08,000 मतं रामकृष्ण बाबा पाटलांनी घेतली होती. ती एकमेव निवडणूक अशी होती ज्या निवडणुकीत 5 उमेदवार रिंगणात होते. बाकी सगळ्या निवडणुकांमध्ये 11, 20, 22, 28 असे उमेदवार रिंगणामध्ये होते. ज्या ज्या वेळेला उमेदवारांची संख्या वाढलेली आहे त्या वेळेला शिवसेनेचा विजय झालाय, हे आतापर्यंतचा इतिहास सांगतोय. आपण पाहतोय की औरंगाबादची निवडणूक ही नेहमीच हिंदू वोट बँक, मुस्लिम वोट बँक अशी जरी ठरवणारी असली तरी विकासाचे मुद्दे, मग खड्ड्यात गेलेले रस्ते असतील, रखडलेले पाण्याचे प्रकल्प असतील, समांतर जलवाहिनीचा मुद्दा असेल किंवा काँग्रेसमधली बंडखोरी असेल, या सगळ्याचा फायदा शिवसेनेला होतो का हे आपल्याला पाहावं लागणार आहे की विकास कामांमुळे जनता नाराज होऊन आपला उद्रेक मतपेटीतनं दाखवते. याचं गणित सुद्धा आपल्याला निकालाच्या दिवशीच पाहायला मिळेल. इलेक्शन एक्सप्रेस मध्ये आपण वेगवेगळ्या विकासांच्या मुद्द्यावर चर्चा केली आणि इकडच्या निवडणुकीचा फ्लेवर जो आहे तो जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या इलेक्शन एक्सप्रेस मध्ये आपण इथेच थांबूयात. पहा फक्त झी24 तास, राहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.